नमस्कार. आरडीच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत पोंगळीची भाजी. तर चला सुरू करूया. भाजलेले खोबरे, भाजलेले शेंगदाणे, भाजलेला कांदा हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. त्याचं एक वाटण तयार करायचं आहे, बारीक वाटण करायचं आहे आपल्याला. आणि त्यामधून थोडंसं वाटण बाजूला काढून घ्यायचं आहे, आपल्याला पुढे यूज होणार आहे ते. गॅसवरती कढई ठेवली आहे. 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यामध्ये हळद पावडर, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, घरी केलेला काळा मसाला, धना पावडर ते टाकून झाल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे ते शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आपला मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी, आणि पाणी यूज करताना गरम पाणी यूज करा, म्हणजे भाजीची टेस्ट बदलत नाही. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती पातळ बनवायचं आहे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी टाकू शकता. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. त्यानंतर पोंगळी बनवण्यासाठी घेणार आहे. तोपर्यंत भाजीला चांगली उकळी येईल. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे, जिरे आणि थोडासा ओवा, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केला आहे पिठाचा गोळा. पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर त्याला थोडं तेल लावून तो चांगला मळून घ्यायचा आहे आणि त्यातून एक बारीक गोळा काढायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे, पातळ लाटून घ्यायचा आहे. सगळीकडून समान लाटून घ्यायचा आहे. लाटून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा जो मसाला बाजूला काढून ठेवला होता वाटीमध्ये, तो घ्यायचा आहे आणि तो त्यावरती चांगला पसरून घ्यायचा आहे. सगळ्या साईडने पसरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पसरवते आहे. पसरून झाल्यानंतर किसलेलं खोबरं त्यावरती आपण टाकणार आहे. सगळी बाजूनी स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सगळीकडून टाकून घ्यायची आहे. मी ज्या प्रकारे कट करते आहे त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशी कट करते आहे ते. कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या बारीक पोंगळ्या तयार करायच्या आहे. जसं आपण रोल तयार करतो त्या टाईपमध्ये आपण करू शकता. मी करते आहे, बघा तुम्ही. मी ज्याप्रमाणे करते आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आपल्या पोंगळ्या तयार करून झालेल्या आहेत. आपल्या भाजीला पण छानशी उकळी आली आहे
आणि तरी बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे. त्यामध्ये आपण आपल्या पोंगळ्या टाकणार आहोत. पोंगळ्या टाकून झाल्यानंतर 5-1 मिनिट आपण त्याला शिजवून देणार आहे. आपल्या पोंगळ्या चांगल्या फुगलेल्या आहेत आणि सर्व करूया. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठीच RD रेसिपीला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.